सर्वांना सहस्नेह सप्रेम क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय। आतापर्यंत आपण नंदनी आणि सुकेसिनी या कहाणीच्या 3 अंतरा ऐकलेल्या आहेत। पहिल्या अंतरामध्ये सुकेसिनी श्रीमंत मुलीला कशी भेटली, कुठल्या वेळेस मी तुला केस देईन आणि कोणत्या वेळी दिले, आणि भंतेजीला तिने कशी तृप्त केलं, आहार देऊन कसं तृप्त केलं। नंतर तिसऱ्या कडव्यामध्ये अंतर्यामध्ये आपण ऐकलेलं आहे की मानवाने त्याच्यापासून कसा बोध घेतला पाहिजे काय। आणि आता चौथ्या अंतर्यामध्ये खुद्द तथागत भगवान गौतम बुद्ध या केससिनीस भेटायला येतात, तर तो आपण प्रसंग या ठिकाणी बघतोय। ऐका, म्हणजे ही कहाणी या ठिकाणी पूर्ण होते। आणि म्हणून म्हणतोय, बघून सुकेसिनीचे मुंडन तिला विचारी भंते कारण, सुकेसिनीने जे कथन केले ऐकून भंतेजी चकित झाले। पुण्य कर्म त्या बालिकेचे कौतुक केले तिच्या त्यागाचे, सुंदरता नसते रंगरूपात, सुंदरता नसते नाका डोळ्यात, सुंदरता नसते खरी केसात, सुंदरता हवी बापुल्या हृदयात। ऐकून भंतेजीचे प्रवचन सफल झाले तिचे जीवन, त्रिवार भंतेजीला वंदिले, एवढे पुण्य तिने कमविले। जेव्हा तथागताला कळले त्वरित भेटीस तेथे वाले, हातपाठीवरून फिरवून आशीष बुद्ध गेले देवून। कथा ही नंदनीची ऐकून ठेवा काळ जात कोरून, कुंद नाही नम्रता, कुंद नाही नम्रता, त्यात जीवन सार्थता, त्यात जीवन सार्थता। ऐका नंदनीची मी सांगतो कथा, ऐका नंदनीची मी सांगतो कथा। अशा प्रकारे नंदनीची कहाणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। मोह माया स्वार्थ याच्यापासून माणसाने दूर गेलं तेव्हाच आपल्याला समाधान मिळतंय। आणि म्हणून म्हणतात, या मिळून सारे बुद्ध विहाराकडे, बुद्ध विहाराकडे भीमाची वाट सापडे, भीमाची वाट सापडे। जर चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा, खूप मोठी प्रेरणा मिळते। लाईक करा, सबस्क्राईब करा। असेच आपण पुढच्या नवीन नवीन प्रसंगामध्ये भेटत राहू। सर्वांना सहस्नेह सप्रेम जय भीम नमो बुद्धाय।